भगिनी त्यांचं नाव आहे प्रतिभा कृष्णम सुतार। त्यांच्या आतापर्यंत त्यांनी 5 ते 7 शाळांवरती 5 शाळांवरती त्यांची सेवा त्यांनी अनुभवलेली आहे। त्यांची जन्मतारीख आहे 27 नोव्हेंबर 1981। आमच्या दोघींचा जन्म महिनाही सारखा आहे। आम्ही दोघी ओझरला आमची सेवा दिलेली आहे आणि आता पाडदेलाही सोबत आहोत। ह्या आमच्या दोघींच्या आयुष्यातील जी सिमिलॅरिटी किंवा समानता मी आपल्यासमोर सांगू इच्छिते। मॅडमांच्या सेवेची तारीख आहे 6/1/2004। मॅडमांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा आवडता रंग आणि माझाही आवडता रंग सारखाच आहे, म्हणजे इतकी आमच्यामध्ये समानता आहे। स्काय ब्लू हा आमचा आवडता रंग आहे। आणि त्यांच्या छंदांबद्दल सांगायचं तर त्यांना पुस्तकं वाचणं, त्यानंतर जुनी गाणी ऐकणं, जुने चित्रपट बघणं असे त्यांचे आवडते छंद आहेत, त्या जोपासत असतात। त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील दुःखद अविस्मरणीय क्षण, कारण अविस्मरणीय क्षण हे फक्त सुखद नसतात, काही दुःखद घटनाही असतात की त्या आपल्या हृदयावरती कोरल्या गेलेल्या असतात। तर एक दुःखद प्रसंग सांगायचा तर आता नुकतंच आपण त्या बदलाला सगळेजण सामोरे गेलो आहोत। तर मॅडमांची शेळगाव शाळेमधनं झालेली बदली अचानक आलेली ऑर्डर असेल आणि त्या शाळेने म्हणजे त्या चिमुकल्यांनी आणि गावकऱ्यांनी दिलेला तो वावरून निरोप सर्व तालुका आपण सर्वांना ते माहिती आहे की ते व्हिडिओ बघताना आपल्यालाही जसा रडू येईल। त्या गावकऱ्यांचा तो त्या जिव्हाळा, तो प्रेम, त्या चिमुकल्यांचं प्रेम काढलेली त्यांनी गावामध्ये डायरेक्ट प्रभात फेरीसारखी एक फेरी काढली होती मुलांनी की आमचे शिक्षक आम्हाला परत द्या। ते बघून खरंच अभिमानही वाटावा आणि त्यांच्या मनात असलेलं दुःख स्वतः आपण अनुभवावं असा तो क्षण त्यांच्या आयुष्यातला एक दुःखद अविस्मरणीय क्षण आहे। आणि त्याचप्रमाणे सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुखही येत असतं। त्यांच्या आयुष्यातील त्याच शाळेतील एक सुखद असा अनुभव आहे की त्यांच्या वर्गातील एक मुलगी, तिची निवड नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी झाली होती। एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही की आपण ज्या चिमुकल्यांना घडवतो तो चिमुकला जेव्हा त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहतो किंवा अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये स्वतःचं कौशल्य संपादन करत असतो, आपण त्या पालकांपेक्षाही आपल्याला तो आनंद होत असतो। असे दोन मॅडमांच्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण आहेत। एकदम छान, मस्त माझी सविता दिलीप वाघोरे। मॅडमांची जन्मतारीख नोव्हेंबर 1985 आहे आणि त्यांची नोकरी सुरू वर्ष 2006 आहे। त्या पहिल्यांदा अगोदर औरंगाबाद जिल्ह्यात होत्या। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्या 10 वर्ष होत्या आणि तिथून त्यांची बदली ओझरला झालेली आणि ओझरला 10 वर्ष त्या होत्या आणि तिथून आता त्यांची बदली पाळदीला झाली। त्यांचाही आवडता रंग स्काय ब्लूच आहे आणि त्यांना खाण्याच्या पदार्थांमध्ये किंवा त्यांची आवड आहे, त्यांना वांग्याचं भरीत खूप आवडतं आणि गोड पदार्थांमध्ये पुरणाची पोळी आवडते। आणि त्यांचा छंद म्हणजे त्यांना पुस्तकं आणि कादंबऱ्या जास्त वाचायला आवडतात, जुनी गाणी ऐकायला आवडतात आणि रांगोळी काढायला आवडते। आणि जे आपण परफ्यूम वापरतो ते अगदी सुगंधी परफ्यूम जास्त आवडतं त्यांना। आणि त्यांच्या आयुष्यातला दुःखद अविस्मरणीय क्षण म्हणजे ते आपण जसं औरंगाबाद जिल्ह्यातून ह्या जिल्ह्यात आल्या त्यांच्या बोलण्यातून बऱ्याचदा आम्हाला हे अजूनही जाणवतं की त्यांना तो तिकडचा जिल्हा त्यांना किती आवडत होता आणि तिकडच्या लोकांचं त्यांच्यावर किती प्रेम होतं। आताही बऱ्याचदा ते बोलतात की आमच्या तिकडे असं होतं, म्हणजे ते अजूनही इथे जरी त्यांना 10-12 वर्ष झाली तरी त्या इथे माझं म्हणत नाही, ते आमचंच तिकडचं म्हणतात। आणि जेव्हा त्या ओझर शाळेत होत्या तेव्हा एकदा क्षीरसागर मॅडम त्यांच्या वर्गात गेल्या आणि मॅडमांनी जवळजवळ 1 तासच्या आसपास त्यांच्या वर्गातलं सगळं वातावरण पाहिलं आणि नंतर मॅडमांनी त्यांचं जे कौतुक केलं होतं तो त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय